आमच्या दोघांची मी ओळख करून देतो. मी महेंद्र संखे, मंत्रालयामध्ये असिस्टंट डेस्क ऑफिसर म्हणून कामाला आहे. माझी सौभाग्यवती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सिनियर नर्स आहे, स्टाफ इंचार्ज आहे तिथे. आमच्या लाईफस्टाईल बद्दल सांगायला गेलं तर आम्हाला चांगल्या ह्याच्यात राहायला आवडतं. खूप छान असं घर असावं. माझ्या बायकोनी मला साथ दिलेली आहे आणि माझ्या बायकोनी म्हटलेलं आहे ठीक आहे, तुझे जे स्वप्न आहेत आपले दोघांचे, आपण जे स्वप्न पाहिलं होतं आपण दोघांनी, ते स्वप्न आपण साकारूया. म्हणजे 2 BHK मध्ये आल्यानंतर ते आता माझ्या घरामध्ये असं प्रशस्त अशी एक मोठी बाल्कनी आहे. त्या बाल्कनीचा आम्ही आनंद घेत आहोत. रिचवूडने जे काम केलेलं आहे त्या कामामध्ये खरोखरच आम्हाला असं वाटतं की आम्ही जे पुढचं लाईफ आहे जे 10 वर्ष जगणार असू ते आणखीन 5 वर्ष त्याच्यामध्ये ऍड होईल असं आम्हाला वाटतंय. कारण ते काम बघूनच असं मनामध्ये खूप प्रसन्नता वाटते. आल्यानंतर असं एक वेगळी अशी पॉझिटिव्ह एनर्जी अशी जाणवते की चला एकदम. रिचूड फॅमिलीला विराज, प्रमोद आणि त्याची जी टीम होती त्या टीमला खूप खूप धन्यवाद देणार आहे. त्यांचा खूप खूप आभार मानणार आहे. आणि रिचूड बाबत बोलायला गेलं तर रिचूड दोघांचा स्वभाव खूप असा छान स्वभाव आहे. म्हणजे ते जेव्हा घरी आले दोघं, प्रमोद आणि विराज दोघं घरी आले, तेव्हा त्यांनी जस्ट घर बघितलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की बाबा इथे काय पाहिजे, इथे काय करायला हवं, हे कसं करायचं. त्यांनी इतकं सुंदर प्रकारे आम्हाला एक्सप्लेन केलं ना की खरंच आम्हाला वाटलं नाही ह्यांना काम ह्यांनाच दिलं पाहिजे. आणि जे त्यांनी केलंय ते खरंच इतकं सुंदर केलंय ना, म्हणजे आम्हाला जसं हवं होतं तसं त्यांनी अगदी. प्रमोदला जर मी काही सांगितलं की अरे बाबा हे इथे असं करूया का, तर त्याचं एक ना इतक्या ह्याने तो बोलायचा आणि तो त्याच्याप्रमाणे तो केल्यानंतर ते केले नाही हे खूप सुंदर आहे आणि खूप छान केलंय, इतकं सुंदर केलंय ते, खूप सुंदर केलंय. तुम्हाला कधी असं वाटलं की रिचूड इंटेरिओ कडूनच आपण आपलं काम करून घ्यायला पाहिजे? नाही, जेव्हा आम्ही त्याच्या दुकानात गेलो त्या दुकानामध्ये त्यांनी जे काम केलेलं होतं ते कामच आम्हाला खूप आवडलं. त्यामुळे आम्ही रिचूड बरोबरच जाऊन घराचं इंटेरियर काम करायचं असं त्यांच्या आयडियाज त्यांनी जे आम्हाला सांगितलं की हे कसं करायचंय, काय करायचंय, त्यांनी आपल्याला मला वाटतं 3D एक हे बनवून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला ते खूप आवडलं 3D त्यांचं. आणि मग आम्ही ठरवलं की नाही की ह्यांनाच द्यायचंय. तुम्ही काय बजेट ठरवलं होतं 2 BHK साठी आणि त्याच बजेटमध्ये काम झालं असं तुम्हाला वाटतं की थोडं महाग पडलं? ज्या वेळेला आपण आपल्या एखाद्या घरामध्ये काम करतो त्यावेळेला आपण बजेट बघत नसतो आणि त्या बजेटमध्ये भले आमचं बजेट वाढलं असेल पण त्याच पेक्षा घराचं कामही तेवढं सुंदर झालेलं आहे. तर आम्ही नवरा बायकोने दोघांनी ठरवलं की घराचं काम हे आपल्याला आवडेल असंच करू. आणि जो बजेट झाला त्या बजेटसाठी आम्हाला काही असं फरक पडला नाही आणि आम्ही खुश आहोत. जो त्यांनी काम केलं रिचूडनी त्या केलेल्या कामामध्ये आम्ही नवरा बायको दोघं समाधानी आहोत. माझे मुलं तेही समाधानी आहेत. आणि सुंदर घर असणं हे सगळ्यांचं एक स्वप्न असतं. ते स्वप्न आम्ही सुद्धा बघितलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केले. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे रिचूड इंटेरिओच्या सर्व्हिस आणि कोऑर्डिनेटर बद्दल? तुमचं काम वेळेवर कम्प्लीट झालं का? वेळ हा लागतोच, कारण आपल्या मनाप्रमाणे जर आपल्याला काम करायचं असेल तर तिथे आपल्याला वेळ आपल्याला द्यावाच लागेल आणि तो वेळ आम्ही दिला. ठीक आहे, आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा थोडं लेट काम झालं, पण काम जरी लेट झालं तर ते काम सुंदर झालं, त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. त्यातून जे काम केलं ते त्यांनी खूप छान प्रमाणे केलेलं आहे. खूप आवडलं. त्याच्यामुळे टाइम हा विषय कुठे येत नाही. खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. त्यांचे जे वर्कर्स आहेत तेही खूप छान आहेत. तेही आपल्याला व्यवस्थित हे करून देतात जसं आपल्याला पाहिजे तसं. वेळोवेळी त्यांनी चेंजेस वगैरे सगळे हे केलेले. तर रिचूड सारखा इंटेरियर डेकोरेटर माझ्या सानिध्यात आला आणि मी हे चांगल्या घरात राहू शकलो, ह्याच्यासाठी मी त्यांना रिचूड फॅमिलीला आणि त्यांच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो.